गुरुदेव, प्रत्येक कार्याच्या आरंभी आपण गणपतीचे स्मरण का करतो? वत्सा, कारण तोच असा देव आहे जो मार्गातील अडथळे दूर करतो. फक्त बाहेरचेच नाही तर मनात निर्माण होणारे विघ्नही नष्ट करतो. म्हणजे तो केवळ संकटांपासून वाचवतो असे नाही? नाही, तो बुद्धी देतो, स्थैर्य देतो आणि योग्य दिशा दाखवतो. आई पार्वतीची करुणा आणि शिवाची तेजस्वी शक्ती त्याच्यात एकवटलेली आहे. गुरुदेव, गणरायाचे रूप इतके विलक्षण का आहे? कारण गणरायाचे रूपच देशात दिव्य शक्ती आणि तिचे प्रतीक आहे. ते रूपच आपल्याला शिकवते. विशाल देह सांगतो, सर्व अनुभव स्वीकारायला मागे हटू नका. सत्यासाठी त्याग करायला मागे हटू नका. आणि त्याचे मोठे कान, ते सांगतात, जास्त ऐका, कमी बोला. जो ऐकतो तो शिकतो, जो शिकतो तोच पुढे जातो. गुरुदेव, हे स्मरण केल्याने जीवनात काय बदल होतो? शांतता, आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. मन शांत होते, बुद्धी स्थिर होते. कार्याला सुरुवात करण्यापूर्वी योग्य भाव निर्माण होतो. जिथे अशी श्रद्धा असते तिथे अडथळे टिकत नाहीत. म्हणजे हे स्मरण म्हणजे मार्गदर्शनच आहे.